हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दीनदयाळा निरसी मोहमाया। अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण क्षीण होतो धावरे धाव आता। सद्गुरु श्री समर्थांच्या करुणाष्टकावरचं चिंतन आपण करतो आहोत। या करुणाष्टकांमधून समर्थांनी आपल्या अंतःकरणातला शोक भगवंताच्या चरणापर्यंत पोचवलेला आहे आणि याच्यातून आपल्यावर त्यांनी कृपा करावी अशा आशयाचा भाव व्यक्त करीत समर्थांनी रामचंद्र प्रभूंच्या चरणाजवळ काही प्रार्थना केलेली आहे। ही प्रार्थना काय आहे, ही करुणाष्टक काय आहेत, त्याच्या मागचा करुण रसाचा भाव काय, या रसनिर्मितीच्या मागे काय स्थायी भाव वगैरे असतो, याचा विचार करून आपण करुणाष्टकामध्ये समर्थांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे ती भूमिका विचारात घेताना सगळ्याच श्लोकांचा विचार करता येणार नाही, म्हणून सूत्र रूपानं याचा काही विचार करायचं ठरवलं होतं आणि त्या दृष्टीनं 4 सूत्रांमध्येही करुणाष्टक आपल्याला विचारात घेता येतात असा विचार करून ती 4 सूत्र काल मी आपल्यासमोर ठेवली होती। स्वदुःखाची जाणीव होणं एक,
ते दुःख दूर करणं हे स्वसामर्थ्याच्या बाहेर असणं. 2. ते दुःख दूर करणारा कोण आहे त्याच्या सामर्थ्याची जाणीव असणं. 3. आणि ते दुःख दूर करण्यासाठी त्याच्या अंतःकरणात आपल्याबद्दलची तळमळ निर्माण होणं अशी शब्दयोजना करणं. 4. अशा 4 सूत्रांमधून आपण करुणाष्टकांचा विचार काल करत होतो. ही जी करुणाष्टकं आपल्याला समर्थांनी सांगितली, या करुणाष्टकांमध्ये या 4 सूत्रांचा जरी विचार केलेला असला तरी ही 4 सूत्र वरून दिसतात तेवढी साधी नाही आहेत. कारण माणसाला मुळातच स्वतःच्या दुःखाची यथार्थ जाणीव नसते. आपलं खरं दुःख कोणतं आहे याचा माणसाला विसर पडतो. माणसाला कळत नाही, जीवाला कळत नाही. कारण जीवदशा ही अज्ञानानं सिद्ध होते. त्यामुळे आहे ते विपरीत रूपानं दाखवणं हा अज्ञानाचा धर्म असल्यामुळे आपलं नेमकं दुःख कोणतं आहे याचा विचार आपण करतच नाही. दुःखाचा विचार करताना वेदांतांनी 2 पद्धतीनं केला आहे. एक कार्य दुःख असतं आणि एक कारण दुःख असतं. कार्य दुःखाचा विचार आपल्या जीवनामध्ये दृष्टोत्पत्तीला पडतो, पण कारण दुःखापर्यंत आपण पोचत नाही. दुःखाची जाणीव करून घेताना मनुष्य कार्यरूप दुःखाची जाणीव करून घेतो, पण त्याच्या निवृत्तीचा विचार करताना ती कारण रूपानं निवृत्ती झाली पाहिजे याचा विचार करत नाही. मुख्य अडचण इथे निर्माण होते. आम्हाला संपत्ती कमी पडली, आम्हाला सत्ता मिळाली नाही, आमचं आयुष्य कमी पडलं, आम्हाला भोग मिळाले नाहीत, आम्हाला जन्मच चांगल्या कुळात मिळाला नाही, आम्हाला श्रीमंतीच मिळाली नाही. ही सगळी कार्य दुःख आहेत, ही कारण दुःख नाही आहेत. ही सगळी कार्य दुःख आहेत. आम्ही याच्यामध्ये जेवढं अडकतो तेवढं ही दुःख आमच्या जीवनामध्ये का निर्माण झाली या कारण दुःखाचा शोध आम्ही कधी घेत नाही. आणि समर्थांनी नेमका त्याच्यावर प्रकाश टाकलाय. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया. आम्ही अनुदिनी अनुतापाने तापलो आहोत. आम्ही तापलो आहोत एवढंच आम्हाला कळतं, पण अनुतापाने तापलो आहोत याच्याकडे आमचं लक्ष जात नाही. समर्थांनी नेमकं तिथं बोट ठेवलंय. आपण विचार करा, संपत्ती मिळाली नाही याचं जर दुःख असेल माणसाला, संपत्ती मिळाली नाही याचं जर दुःख खरं दुःख असेल, तर या जगतामध्ये संपत्ती नसलेली मंडळी सुद्धा आनंदानं जगताना दिसतात. तिथे काय संगती लावायची? सर्वांकडेच संपत्ती समान असते असं नाही, पण संपत्ती नसताना सुद्धा आनंदानं जगता येतं. अशा कितीतरी महात्म्यांनी आपल्याला हे दाखवून दिलंय की जवळ संपत्ती नसते पण जीवन आनंदाचं होऊ शकतं. सामान्य रूपानं प्रपंच चालण्याकरता, उदराचं भरण पोषण होण्याकरता जेवढ्या संपत्तीची आवश्यकता असते तेवढी संपत्ती आपल्या प्रत्येकाकडे आहेच आहे. पैसे नाहीत हो म्हणून रडणारा मनुष्य जेवण थांबवत नाही ना, त्याचं जेवण चालूच आहे, त्याला जेवणापुरते पैसे मिळतातच आहेत. बायकोनी सांगेपर्यंत सुदामदेव भगवंताकडे गेले नव्हते, पण तोपर्यंत त्यांचं जीवन दारिद्र्यातलं असलं तरी समाधानाचं होतं. काय आपल्याला कमी नाही. जेव्हा भगवंतानी सुदामदेवाला विचारलं, सुदामा काय बरं चाललंय ना रे? सुदामदेवानी सांगितलं, देवा तुझ्या कृपेनं आनंद आहे. काय आनंद होता सांगा ना घरात? पण हे म्हणता यावं लागतं. तुकोबारायांच्या जीवनामध्ये तशा अर्थाने जेव्हा त्यांनी दुष्काळ पडला म्हणून सगळं द्रव्य दान करून टाकलं, त्याच्यानंतर जे दारिद्र्य तुकोबारायांना आलं त्या दारिद्र्याने शेवटपर्यंत तुकोबारायांची पाठ सोडलीच नाही. पण संपत्ती नाही म्हणून जर तुकाराम महाराजांनी रडायचं ठरवलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेलं द्रव्य त्यांनी नाकारलंच नसतं. पाठवणारा कोणी सामान्य नव्हता आणि नको म्हणणारेही कोणी सामान्य नव्हते.
पाठवणारेही अवतारी सत्पुरुषच होते आणि नको म्हणणारेही अवतारी सत्पुरुष होते. शिवाजी महाराजांनी गाड्या भरून द्रव्य पाठवलं तुकाराम महाराजांकडे, आणि तुकाराम महाराजांनी त्याच कारकुनाबरोबर चिठ्ठी लिहून पाठवलं की आम्हाला हे नको, आम्हाला याच्याने समाधान मिळणार नाही. नको, काय करायचं हे दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यातन, आम्हाला नकोच आहे हे. आम्ही सुखी व्हावं असं तुम्हाला वाटतं ना राजे, मग आम्ही म्हणतो ते तुम्ही करा. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बस तुमचे येरवित्त धन ते मज मृत्यू. अरे कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, आम्ही तेणे सुखी. चला, त्याच्याने आम्ही सुखी आहोत. आम्हाला द्रव्य नको आहे, द्रव्याने आम्ही संतुष्ट होऊ असं होणार नाही. कारण द्रव्याचा परिणाम काय असतो आणि द्रव्य येणार जे काय, गीतेच्या दुसऱ्या अध्यायातच हा विचार येऊन गेला. ज्या सुखाचा विचार आगमापायी आहे, जे सुख आगमापायी आहे, ज्या सुखाचा परिणाम अनित्य आहे, म्हणून जे सुखही अनित्य आहे, त्याच्या स्वीकारामध्ये जीवनाची धन्यता नसते. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायीनो नित्य संस्थितिक्षस्व भारत. त्याची तितिक्षाच केली पाहिजे म्हटलंय भगवंत. अर्जुना तितिक्षा कर, कारण हे आगमापायी, आगमापायी येणारं जाणार आहे. आज संपत्ती नाही, उद्या मिळेल, परवा जाईल, परत मिळेल, परत जाईल. काय त्या संपत्तीचं कौतुक आहे. तुकाराम महाराजांजवळ संपत्ती नव्हती. समर्थ भारत भ्रमण करून आले, सगळ्या भारतखंडामध्ये फिरून आले. किती किलो सोनं बरोबर नेलं होतं? काय नाही, एक झोळी खांद्याला अडकवली निघाले. त्यांच्यासारखे त्रैलोक्यात श्रीमंत कोणी नाही एका झोळीत. संतांकडे द्रव्य नाही आहे. जी लक्ष्मी परमात्म्याच्या चरणाशी बसून परमात्म्याचे पाय दाबते, तो परमात्मा यांच्या चरणाजवळ बसू नये. यांना काय संपत्तीची कमी आहे? काय कमी असायचं? संपत्ती असणं हे सुखाचं साधन आहे असा विषय नाही ना. हे सगळं कार्यरूपानं घडणार आहे. पण मनुष्य त्या कार्यदुःखामध्ये अडकतो, त्याच्या कारणाचा शोध घेत नाही. कारण निवृत्ती करता कारण दुःखाचा विचार करावा आणि जाणीवे करता कार्य दुःखाचा विचार करावा असा नियम आहे. कारण दुःखाची जाणीव होत नसते, याच्याकरता कार्य दुःखावरून त्याचं अनुमान केलं पाहिजे. पण निवृत्ती करताना मात्र कार्य दुःखाची निवृत्ती करून चालत नाही, कारण दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. बघा विचार करू, जाणीवे करता कार्य दुःख योग्य आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं नको आम्हाला तुमचं द्रव्य नको, घेऊन जा. त्याच माणसाबरोबर ज्यांनी ते द्रव्य आणलं शिवाजी महाराजांकडून, त्याच माणसाबरोबर ते द्रव्य तसंच देऊन त्याला परत पाठवून दिलं. उलट शिवाजी महाराजांना आशीर्वाद देणारं पत्र दिलं, तुम्ही काही देऊ नका पण आम्ही देतो तुम्हाला आशीर्वाद, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाही. तुकाराम महाराज करतात. माझ्यासारखा महाराज असता तर दुसरं पत्र पाठवलं असतं, एवढंच का पाठवलं, अजून पाठवा. पण तुकाराम महाराजांनी ते केलं नाही ना. हे कार्य दुःख आहे. संपत्ती मिळाली नाही, सत्ता मिळाली नाही, आयुष्य मिळालं नाही. सत्ता न मिळता सुद्धा पुष्कळ आनंदानं राहणारे लोक आहेत का नाही या जगतामध्ये? महात्म्यांचं जीवनचरित्र आपण पहा, काय सत्ता होती. सगळ्याच संतांची चरित्र सांगावं याचं कारण नाही. आयुष्य सगळ्यांनाच भरपूर मिळालं असं नाही. जेव्हा जाणीव झाली तेव्हा खटवांग रायाला 1च तास मिळाला, पण 1 तासात कल्याण करून घेता आलं की नाही? शृंगी ऋषींचा शाप झाल्यानंतर खऱ्या अर्थानं परीक्षितीला 7च दिवसाचं आयुष्य मिळालं, पण 7 दिवसामध्ये जीवनाची धन्यता करून घेता आली की नाही? आमची 70 चालली ना, 7चा विषय राहिला कुठं? आयुष्य मिळालं नाही, सत्ता मिळाली नाही, संपत्ती मिळाली नाही, ऐश्वर्य मिळालं नाही, अमुक नाही, घर नाही, दार नाही, हे सगळे कार्य दुःख आहेत. आमची अडचण ही आहे की आम्हाला आमच्या खऱ्या दुःखाची जाणीव नाही आहे. आमचं खरं दुःख जर कोणतं असेल वेदांताच्या दृष्टीनं, संत सांगतात म्हणून, माणसाचं खरं दुःख जर कोणतं असेल
तर सत्ता संपत्ती न मिळणं हे खरं दुःख नाही आहे, आम्ही जीव दशेत अडकलो आहोत हे आमचं खरं दुःख आहे, जे संतांनी वारंवार अधोरेखित केलेलं आहे. आम्ही जीव म्हणून जन्माला येतो आणि मुक्त होऊ शकत नाही हे आमचं खरं दुःख आहे. आमची जीवदशा संपली पाहिजे. आम्ही जीवदशेमध्ये बद्ध आहोत. किती स्वातंत्र्याच्या कल्पना जरी आम्ही करत असलो आणि आम्ही स्वतंत्र आहोत, आता तर त्या स्वातंत्र्याला स्वैराचार असाच अर्थ प्राप्त झाला. स्वातंत्र्याला नवीन अर्थ प्राप्त झालाय सध्याच्या काळात. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार. आम्ही काही करावं तुम्ही आम्हाला विचारू नये म्हणजे स्वातंत्र्य. याच देशाचा धिक्कार करत याच देशामधल्या विद्यापीठामध्ये आम्ही राहू, पण आमचं स्वातंत्र्य आहे ते. हा स्वैराचार आहे, हे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचाराला दोन्ही अर्थ वेगवेगळे आहेत. आम्ही किती जरी स्वतंत्र असलो, आम्ही या देशातले स्वतंत्र नागरिक आहोत ना, मग एक काम करा, रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवा, तुम्ही कायमचे स्वतंत्र व्हाल. अरे या देशात मी स्वतंत्र आहे म्हणजे देशाच्या कायद्याचं बंधन नाही का मला? या देशावर मी प्रेम केलं पाहिजे हे बंधन नाही का मला? या देशाच्या नियमामध्ये मी राहिलं पाहिजे हे बंधन नाही का मला? साधा विषय ना. मी स्वतंत्र आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला कोणतंच पारतंत्र्य नसतं काय? असतंच. या देशाच्या कायद्यामध्ये मला राहावंच लागतं, भले माझ्या मनात काही येऊ. रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवावं हा देशाचा कायदा आहे, मला डाव्या बाजूनच गेलं पाहिजे. मी स्वतंत्र आहे म्हणून उजव्या बाजूने जायला लागेन तर मी संपेन, दुसरी गाडी येऊन माझ्या गाडीवर आदळेल, माझा प्राण जाईल, काही होईल. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ काय? आम्ही स्वतंत्र आहोत, गोष्ट खरी, पण कशाच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहोत? कोणत्या संदर्भात आम्ही स्वतंत्र आहोत? हे मान्य आहे की मला बाबा अमुक पाहिजे, तमुक, ही नोकरी नको, ती नोकरी पाहिजे, स्वतंत्र आहे मनुष्य. मला नोकरी करायची नाही, उद्योगधंदा करायचा आहे, स्वतंत्र आहे मनुष्य. या मुलीशी नाही लग्न करणार, त्या मुलीशी करेन, स्वतंत्र आहे मनुष्य. चला, हे सगळं स्वातंत्र्य मला मानता येईल. ही गाडी नको, ती गाडी पाहिजे, स्वतंत्रता आहे. या गावात नाही राहायचं, त्या गावात राहायचं, स्वतंत्र आहे मनुष्य आपल्या बुद्धीला. हे पुस्तक नाही वाचायचं, ते पुस्तक वाचेन, स्वतंत्र आहे. तसं परमार्थातही मला गणपतीच्या रूपात आवड नाही, मला कृष्ण रूप आवडतं, स्वतंत्र आहे, आवडू दे, चालेल, स्वतंत्र आहेस तू. कोणत्या रूपाची तू उपासना करावीस, कोणत्या नामाची उपासना करावीस, तू स्वतंत्र आहेस. मुद्दा तो नाही आहे. पण मी स्वतंत्र आहे म्हणून उद्या मला हा गणपती 4 हाताचा नको, मला 6 हाताचा पाहिजे, मला 5च हाताचा पाहिजे, असं नाही आहे. जे उपास्य मी स्वीकारलेलं आहे त्या उपास्याच्या आकृतीबंधाचा मला बंधन असतंच, त्याच्या नावाचं मला बंधन असतंच, असलंच पाहिजे. मी या देशात राहत असेल तर देशाच्या नियमाचं, कायद्याचं मला बंधन असतंच आणि ते असलंच पाहिजे. आमची अडचण काय झाली? आम्ही जीवदशेला स्वातंत्र्य म्हणून बसलोय हो. पण जीवदशा हेच बंधन आहे याचा विचार करायला वेदांताच्या दृष्टीने, आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या दृष्टीने कोणी तयार नाही. आमचं दुःखच आम्हाला कळत नाही. वेदांतानी याला एक दृष्टांत दिलाय. कारागारे शरीराख्ये दृढम बध्वा प्रवेशितः भ्रांत्यादि कारणम मत्वा बंदिनम स्वम न मन्यते. वेदांताने त्याला एक दृष्टांत दिला. मोठे मोठे तुरुंग असतात की नाही, या तुरुंगामध्ये पुष्कळ कैदी असतात. मोठे मोठे गुन्हे केलेले, छोटे छोटे गुन्हे केलेले, ते सगळेच कैदी त्याच्यामध्ये असतात. काही जणांना 25 वर्षाची, काही जणांना 50 वर्षाची, काही जणांना जन्मठेप झालेली असते, काही जणांना फाशी झालेली असते. हे जसे मोठे मोठे कैदी तिथं असतात, जास्त शिक्षा भोगणारे, मोठी शिक्षा भोगणारे, तसे काही सामान्य कैदी असतात. इकडं तिकडं हात मारणारे, पाकिट मारणारे, प्रवचनाला आलेल्या लोकांच्या चपला घेऊन जाणारे, हे तिथंच असतात. तिथे असतात ते. आता ते तिथं त्या तुरुंगामध्ये काम करावं लागतं. ते फुकट जेवू देत नाहीत, तुरुंगामध्ये काम करावं लागतं. ते दगड फोडा, अमुक करा, तमुक करा. सावरकरांना ते कोलू फिरवण्याचं काम दिलं होतं.
काम देतात, ते तुरुंग आहे, तो काही आपलं हे नाही आहे की आपण आरामात तिथे झोपून राहावं दिवसभर, तसं नाही आहे, काहीतरी काम देतात. मग आता काय होतं, या सगळ्याच कैद्यांवरती लक्ष ठेवायला शिपाई कमी पडतात, तो तुरुंगाचा अधिकारी कमी पडतो. मग तो अधिकारी बऱ्याच वेळेला काय करतो, हे जे सामान्य चोर असतात त्यांना जे काम दिलेलं असतं ते काम ते नीट करतायत की नाही हे बघायला हे जे 60-60 वर्षाची शिक्षा झालेल्या कैद्यांना तो सांगून जातो, यांच्यावर लक्ष ठेवा बरं का, कारण तुम्ही तर कायमचेच आहे तिथे, हे जाणार आहेत शिक्षा संपली की. त्यामुळे आपण काय करा, या कैद्यांवर तुम्ही सगळे लक्ष ठेवा, हे काम करतात की नाही बघा. आणि मग तो बाकी त्याची काही कामं करायला जातो. मग हे जन्मठेपेची वगैरे शिक्षा झालेले जे कैदी असतात ते सामान्य कैद्याला, भुरट्या चोरांना, ए काम नीट कर, कळतं की नाही, तू तुरुंगात आहेस काय, सासूरवाडीला आलास का, आणि तू कुठे आहेस, भ्रांत्याधिकारणम मत्वा बंदिनम स्वम न मन्यते, त्याला थोडेसं स्वातंत्र्य दिलं, याच्यावर लक्ष ठेव म्हणून सांगितलं तर तो स्वतःचं पारतंत्र्य विसरून जातो. जीवदशा काय वेगळी आहे मला सांगा, जीवदशा ह्याच्यापेक्षा काय वेगळी आहे? आम्हाला आमची जीवदशा हेच स्वातंत्र्य वाटतं. हे स्वातंत्र्य नाही आहे, हे पारतंत्र्य. आज आम्ही स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो, आम्ही 60 वर्ष झाले स्वतंत्र झालो, पण जीवदशेतून स्वतंत्र होण्याचं काय? इंग्रजांची सत्ता गेली हो, पण अविद्येची सत्ता कुठे गेली अजून आमच्यावरून? अज्ञानाची सत्ता गेली कुठे? त्या सत्तेतच आम्ही जन्माला येतो आहोत, त्या सत्तेतच वाढतो आहोत आणि त्या सत्तेतच मरतो आहोत, पण त्या सत्तेची जाणीव करून घेत नाही. समर्थांनी त्याच्यावर जोर दिला. संतांचं हे कार्य आहे, जीवाला त्याच्या स्वरूपाचा परिचय करून देताना त्या स्वरूप प्राप्तीमध्ये येणाऱ्या प्रतिबंधाचाही परिचय जीवाला ते करून देत असतात. आमच्या दुःखाची आम्हाला यथार्थ जाणीवच नाही. आमची जीवदशा निवृत्त झाली पाहिजे. ती परमात्मा कृपेने होईल, परमात्मा भेटीने होईल. याच्याकरता तुझं विण शिण होतो, धावरे धाव आता, देवा धावा, आम्हाला याच्यातून बाहेर काढा. का काढा? कारण आपण परमदीन दयाळ आहात, परमदयाळ आहात. दिनांवरती आपण दया करता. परमदीन दयाळा निरसी मोहमाया. समर्थ परमात्म्याला आळवतात, रामरायाला आळवतात. धावा, कारण तुमची कृपा झाल्याशिवाय जीवदशा निवृत्त होत नाही. भगवान अर्जुनाला म्हणतात ना, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. अरे अविद्या निवृत्त व्हायची असेल तर मला शरण येण्या वाचून दुसरा मार्ग नाही. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती. ते मायेतून तरुण जायचं असेल तर मामेव ये प्रपद्यन्ते, एवकार घालून सांगितलंय, मलाच शरण आलं पाहिजे तर माया मेताम तरंती. ते नाही तर आहेच आहे माया, तिथं काय दैवीच आहे, गुणमयीच आहे, ती गुणबद्ध करणारीच आहे. दैवी असल्यामुळे विपरीत रूपानं आम्हाला पदार्थाचं दर्शन घडवणारीच आहे. जे आहे ते न दाखवता भलतं दाखवणं हे मायेचं कार्य आहे. विपरीत रूपानं दर्शन घडवते. अविद्येचे म्हणून ते या श्लोकावर म्हणजे 18व्या अध्यायातल्या सर्वधर्मान परित्यज्य या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य करताना भगवंताच्या मुखामध्ये एक वचन घातलंय. भगवान अर्जुनाला तळमळीनं बोलतात, अर्जुना मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. भगवान म्हणतात, अर्जुना अरे मी भेटावा, परमात्मा भेटावा आणि जीवदशा जाऊ नये, याला काय अर्थ आहे? परमात्म्याच्या कृपेनंच जीवदशेची निवृत्ती होते. आणि जीवदशा ही बद्धता हेच आमचं खरं दुःख आहे. या बद्धतेमध्ये आम्हाला हालचाल करता येत नाही असं नाही, आम्हाला सगळ्याच ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य होतं त्या वेळेला काय लोकांना काय जेवायला सुद्धा बंदी होती काय? गावात फिरायला बंदी होती काय? एकमेकांना भेटायला बंदी होती काय? तिथेही होतच, पण तरी इंग्रजांच्या राज्याचं पारतंत्र्य त्या लोकांना कळतच होतं की नाही? तसं आम्हाला काही लिहिता येईल, बोलता येईल, काही करता येईल, पण जीवदशेचं पारतंत्र्य आम्हाला कळत नाही, ही आमची मुख्य अडचण. म्हणून
या सगळ्याचं मूळ पाहताना मी 4 सूत्रांमध्ये हा विचार आपल्यासमोर ठेवतोय. स्वतःच्या दुःखाची यथार्थ जाणीव असली पाहिजे, तर मुखातून करुणाष्टक बाहेर पडू शकतात. जोपर्यंत आम्हाला आमचं दुःख कळत नाही तोपर्यंत काहीच नाही. अहो साधी गोष्ट आहे, दुःख जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या दुःखाच्या निवृत्तीची भावना कशी जागी होईल? टाचणी टोचली हे कळलंच नाही तर टाचणी बाजूला करावी हे कळेल कसं? अशी कितीतरी उदाहरणं आहेत. मला जर संवेदनाच झाली नाही त्याची, तर मी त्या दुःखाच्या, मला अंगामध्ये ज्वर आहे, ताप आहे, मला जर कळलंच नाही मला ताप चढला, तर मी औषध घेईन काय? कित्येक रोग आपल्या शरीरामध्ये असतात, बरेच दिवस आपल्याला कळतच नाही. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण औषध घेतो काय? त्याच्याने कळाल्यावरच औषध असतं ना. नाहीतर शरीर रोगाचे भांडार आहेच आहे, त्याच्यात काय? जेव्हा हे चुकीचं आहे हे कळतं. एखादा मनुष्य आहे, मी आपल्याला दुसरं उदाहरण सांगतो. एखादा मनुष्य आहे, जेवायला बसला आणि त्याच्या जेवणामध्ये कुठंतरी विष पडलं. त्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो त्या अन्नाचा त्याग करेल का? विष पडलं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अन्नाचा त्याग होईल का? एक माणूस 2-4 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही, एके ठिकाणी गेला तर तिथल्या लोकांनी सांगितलं, अहो तिथं एका श्रीमंताच्या घरी मोठा कार्यक्रम चालू आहे, तुम्ही जा तिथं, इतरत्र भिक्षा मागण्यापेक्षा तिथं जा, चांगलं जेवायला मिळेल. तो गेला तिथं. कार्यक्रम चालू होता. हा कोणीतरी अतिथी आला हे बघून तिथं त्याने, अरे वा अतिथी देवो भव, या बाबा बसा. त्याला पाटबीट मांडला, चांदीचं ताट मांडलं, सगळं मांडलं. सेवकांना सांगितलं, अरे बाकीची जेवणं नंतर होतील, आधी या अतिथीचं जेवण होईल. मग तोषोनी प्रसाद घेई जे अतिथीचा, असा नियम असल्यामुळे अतिथीचा प्रसाद आपण घेऊ, आधी याच्या पुरता स्वयंपाक गणवान याला वाढा, मग बाकीचं नंतर करता येईल. ठीक आहे. त्याच्या पुरता स्वयंपाक केला, त्याला बसवलं. त्याच्याही पोटात 2 दिवसापासून अन्न नव्हतं. झालं, सगळं ताट वाढलं, चांदीच्या ताटामध्ये बसला जेवायला. पान वाढलं, तूप वगैरे वाढलं भातावर, सगळं ताट भरलेलं, उजवं डावं अंग ताटाचं सगळं गच्च भरलेलं. याला अन्न बघून बरं वाटलं. 2 दिवस आता पोटामध्ये अन्न गेलं नाही, आता चांगलं दिलं देवाने, आता पुढच्या 2 दिवसाचं भरून घ्या. बसला. त्या सेवकांनी सांगितलं, म्हणे तूप वाढलंय, आपण पुंडलिक वरदा म्हणा आणि बसा. तर आणि हातामध्ये पाणी घेतलं, पुंडलिक वरदा म्हणून फिरवणार. एवढ्यात त्यांनी सांगितलं त्या आचार्याने, पा तुम्ही निवांत होऊ द्या, सावकाश होऊ द्या, काही चिंता करू नका, भरपूर स्वयंपाक तुमच्या पुरता केलेला आहे, त्याची काही चिंता नाही आहे, संपण्याचा विचार तुम्ही करू नका, निवांत होऊ द्या. पण जेवण करताना आमटीमध्ये कुठंतरी पाल पडली बरं का, तुम्ही जरा निवांत होऊ द्या. आता जेवेल का सांगा? आमटीमध्ये पाल पडली हे कळलं तर फक्त आमटीच खात नाही असं नाही, तो काहीच खात नाही हे लक्षात घ्या. कधी अन्नाचा त्याग कधी झाला? अन्नामध्ये दोष आहे हे कळल्यावर झाला. अन्नामध्ये दोष आहे हे कळल्यावर अन्नाचा त्याग झाला. ज्ञानोबारांनी हे उदाहरण दिले 15व्या अध्यायामध्ये. ज्ञानोबा हे बोलतात, विषय रांधिली रस सोये, जै जेवणारा ठाव्य होय, तैतो ताटाची सांडोनी जाय जयापर. त्यावेळेला तो ताटाचा त्याग करतो. कधी? जेवणारा ठाव्य होय. जेवणाऱ्याला जर कळलं तर, मला कळलं या पदाखाली रेग मारायची. हा शब्द मला विशेषत्वाने सांगायचा. ते कळलं पाहिजे, त्याच्याशिवाय त्याचा त्याग होत नाही. तसं जीवदशा हे दुःख आहे हे कळलं पाहिजे तर करुणाष्टक निर्माण होतं, नाही तर होत नाही. आम्ही जीवदशा मिळाली याचाच आनंद मानत बसू तर ती जीवदशा आम्हाला नेहमीच दुःख देत राहील. कारण जीवदशा आहे, परिच्छिन्नता आहे, अल्पज्ञत्व आहे, कालपरिच्छिन्नत्व आहे, देशपरिच्छिन्नत्व आहे, विचार परिच्छिन्नत्व आहे, दृष्टी परिच्छिन्नत्व आहे. जीवदशा म्हणजे एक बंधन नाही आहे, सगळ्याच अर्थानं परिच्छिन्नता आहे जीवदशेमध्ये. आयुष्याची मर्यादा आहेच आहे, विचाराची मर्यादा आहेच आहे, कामाची मर्यादा आहेच आहे, बघण्याची मर्यादा आहेच आहे, ऐकण्याची मर्यादा आहेच आहे, बोलण्याची मर्यादा आहेच आहे. अमर्याद असं काय सांगा ना जीवदशेमध्ये, एक अज्ञान सोडलं तर.
अज्ञान मात्र अमर्याद आहे. पण बाकी काय जीवदशेमध्ये अमर्याद? काही नाही. सगळी मर्यादा, सगळी मर्यादा. मर्यादा हेच बंधन, परिच्छिन्नत्व हीच जीवदशा, असा विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत जीवदशा म्हणजे दुःख आहे हे कळण्याला कोणता मार्ग नाही. हे कळवून देणं करुणाष्टकाचं हे काम आहे. म्हणून अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, स्वदुःखाची जाणीव आहे. देवा मी कशानं तापलो मला कळतं. कळतं ना. मग एखाद्या वस्तूच्या प्रतिकूलतेचं ज्ञान झालं की त्या प्रतिकूलतेचा त्याग करा ना, त्याच्याकरता दुसऱ्या कुणाची गरज नसते. एक विचार सांगतो मी आपल्याला जाता जाता. असा आहे नियम, असा आहे सामान्य जीवनाचा नियम आहे, काही फार तत्वज्ञान नाही, काही नाही. साधा विचार करा. अनुकूलाच्या जाणीवेत अनुकूलाच्या स्वीकाराकरता आणि प्रतिकूलाच्या जाणवेत प्रतिकूलाच्या त्यागाकरता कधीही प्रवचन ऐकावं लागत नाही. त्याच्याकरता वेदांताची गरज नाही, त्याच्याकरता कीर्तनकार प्रवचनकाराची गरज नाही. जे मला अनुकूल आहे हे कळतं त्याचा स्वीकार सहजतेने होत असतो, आणि जे प्रतिकूल आहे हे मला कळतं त्याचा त्याग सहजतेने होत असतो. मगाशी मी उदाहरण दिलं, ताटामध्ये अन्नामध्ये विष पडलंय हे कळल्यानंतर या अन्नाचा त्याग कर हे सांगायला प्रवचन करावं लागतं काय? कुणाची गरज आहे काय प्रतिकूलाच्या त्यागाकरता? गरज नसते सांगायची. याच्यात विष पडलं हे कळल्याबरोबर त्याचा त्याग आहे. किती जरी ते काही जरी अन्न कितीही सुग्रास वाटत असलं तरी एकदा त्या पदार्थाची त्याला जाणीव झाल्यानंतर ते प्रतिकूल आहे हे कळल्यानंतर त्याचा त्याग करायला उपनिषद वाचावी लागत नाही, त्याला ज्ञानेश्वरी वाचावी लागत नाही, त्याला गाथा वाचावा लागत नाही, त्याला भजन करावं लागत नाही, त्याला कीर्तन ऐकावं लागत नाही, त्याला मंदिरात जाऊन बसावं लागत नाही. प्रतिकूल आहे कळलं त्याचा त्याग झाला, स्वाभाविक आहे. मी उदाहरण देत असतो गंमत म्हणून. आता कल्पना करा की रात्रीचं कीर्तन झालं आणि तुम्ही आपापल्या घरी गेलात. कीर्तन संपलं, सगळं झालं आणि आपापल्या घरी आपण गेला. रात्री 11 वाजले, 12 वाजले, काही वाजले असते. घराचा दरवाजा उघडला, दिवा लावला. दरवाजा उघडून दिवा लावल्याबरोबर तुम्हाला असं दिसलं की आपल्या बाहेरच्या खोलीमध्ये एक नाग फणा काढून बसला. म्हणजे असं व्हावं अशी माझी इच्छा नाही आहे, मी एक कल्पना करा म्हणून सांगतो. बाहेरच्या खोलीमध्ये एक नाग फणा काढून बसला, आपल्याला दिसलं. दिसल्यानंतर तुम्ही असं म्हणता का जाऊ द्यावं पावसाळ्याचे दिवस आहेत, तो तरी कुठं जाईल, तो झोपेल बाहेरच्या खोलीत, मी झोपेन आतल्या खोलीत, काय एवढं त्याच्या म्हणता काय? म्हणता का? बाहेरच्या खोलीत जर साप दिसला एक तर तो राहील नाही तर मी राहील. घर जरी माझं असलं तर तो राहील तर मी राहणार नाही, मी राहील तर तो राहणार नाही. म्हणता की नाही? का म्हणता? प्रतिकूलाची जाणीव झाली की त्याचा त्यागा करता का पुन्हा कीर्तन करायला विचारायला येता काय करू हो नाग आहे घरामध्ये, राहू का सोडू विचारायला येता काय कीर्तन करायला? नाही ना. त्याच्याकरता कीर्तन प्रवचन नसतं, याच्याकरता वेदांत नाही, याच्याकरता उपनिषदाचं कारण नाही आहे. हे तर आपले स्वाभाविक प्रतिक्रियेचे विषय. मग आमची जीवदशा हे जर आमच्या दुःखाचं कारण आहे हे आम्हाला कळलं तर त्याग करा ना. म्हणून दुसरं सूत्र इथं येतं, सामान्य प्रतिकूलाचा त्याग करता येतो, त्याच्याकरता प्रवचन ऐकावं लागत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण संसार प्रतिकूल असला तरी अनुकूलाचं रूप धारण करून येतो, म्हणून आम्हाला तो कळत नाही. संसार कुणालाही कधीही अनुकूल नाही आहे, पण तो अनेकांच्या जीवनामध्ये अनुकूलतेचं रूप धारण करून येतो, अनुकूलाचं रूप धारण करून येतो. म्हणून तर त्याची आसक्ती आहे. प्रत्येक वेळेला अनुकूलाचे रंग बदलतो, म्हणून हा नाही तर तो संसार. मग माणसाला वाटतं जाऊ द्यावं, या जन्मी संसार दुःखाचा आहे, पुढच्या जन्मी होईल चांगला. अरे तो संसारच आहे, तो या जन्मी मिळो नाही तर पुढच्या जन्मी मिळो, तो दुःखमुळेच राहणार. आम्हाला तो काय जाणवतो हा प्रश्न वेगळा आहे, पण त्याचा स्वभाव बदलत नाही. एखादा पुरुष आहे, त्याला शिव्या देण्याची सवय आहे, शिव्या देण्याची सवय आहे. त्याला रामाचा वेश घालायला दिला तर शिव्या जातात का?
शिव्या तशाच. एखादी बाई भांडखोर आहे, आता क्षमा करा मला दोन्ही उदाहरणं दिली पाहिजेत, काय करू, समानतेचे दिवस आहेत, एकाबद्दल बोलून चालत नाही. एखादी बाई भांडखोर आहे, तिला सीता मातोश्रीचं रूप देऊन नाटकामध्ये बसवलं म्हणजे काय तिचा भांडखोरपणा गेला काय? तो असतोच, तो कोणत्याही रूपामध्ये माणूस जाऊ दे तो असतोच तसा. बस. एका माणसाला शिव्या देण्याची सवय होती, वाक्याच्या सुरुवातीलाही शिवी द्यायचं, वाक्याच्या शेवटी शिवी. एका महात्म्याने त्याला सांगितलं शिव्या देणं चांगलं नसतं, हे बरं नसतं बरं का, हे वाईट असतं, असं देऊ नये, मनामध्ये वाईट विचार असतात, तमोगुणाचं ते प्रतीक आहे, शिव्या देत जाऊ नका तुम्ही. त्याने सांगितलं ठीक आहे महात्म्यांना, आप बोलते ना, आप किसी भडवे को हम गाली नहीं देंगे. अरे ते मुळातून गेलं पाहिजे का नाही? गाली नाही देंगे हे ठीक आहे, पण त्याच्यातही शिवी येऊन गेली याचा विचार कोण करणार? संसाराचं रूप कितीही कसंही असू द्या, तो दुःखमूळ आहे हे विसरता कामा नये. मुद्दा इथे आहे. संसार प्रतिकूलच राहणार, तो कुणाचाही असू देत, कुणाचाही असू देत, तो प्रतिकूलच राहणार. प्रतिबंध येणार, दुःखाचे प्रसंग येणार. संसार दुःखरूप आहे म्हणून लगेच त्याचा त्याग आमच्याकडून झाला असं होत नाही, कारण आमच्या आशा आम्हाला संसार करायला पुन्हा पुन्हा प्रवृत्त करतात. ठीक आहे, आत्ताचा आज दुःख आला असेल, उद्या येईल ना सुख, उद्या येईल ना सुख. हा उद्या कधी येणार आहे? सुख येईल उद्या, पण उद्या कधी येणार? इंग्रजी भाषेमध्ये टुमॉरो नेव्हर कम्स असं म्हणतात. उद्या कधीच येत नसतो. टुमॉरो नेव्हर कम्स, कधीच येत नाही उद्या. ज्ञानेश्वरी वाचायचे उद्यापासून, दुसरा दिवस उजाडला, अहो ज्ञानेश्वरी वाचणार, मी कालच म्हटलं ना उद्यापासून, उद्यापासून पुन्हा दुसरा, अहो ज्ञानेश्वरी उद्यापासून. उद्या कधी? उद्या कधी? मी मागेही आपल्याला एकदा बोललो, रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंना राज्याभिषेक करायचा होता, तर दशरथ राजांनी सांगितलं उद्या सकाळी करा, आणि त्या उद्या सकाळी मध्ये जी रात्र आली, त्या रात्री जी काही रुसून बसली, तो अभिषेक किती वर्षानं झाला? 14 वर्ष उलटून गेली. म्हणजे उद्या शब्दाचा अर्थ असतो 14 वर्ष. मी हे रामायणातलं सांगतो, सत्ययुगातलं. सत्ययुगात जर उद्या शब्दाचा अर्थ 14 वर्ष असेल, तर त्रेतायुगात किती वाढला असेल, त्याच्या पुढच्या द्वापारात किती वाढला असेल. आणि सध्या तर बोलायचं कामच नाही, कलियुगच आहे, चौपटीनं गुणाकार करायचा त्याचा, कलियुगाचा. उद्या म्हणजे कधी? उद्या नसतो, उद्या नसतो. पण आमची आशा आहे आम्हाला संसार सुख देईल, देईल, देईल. संतांचे शब्द फार गोड आहेत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहितक नेणती कोणी? माझं स्वहित कुणाला कळणार? पण सर्व सुखाची आशा जन्म गेला, आशेतच गेला. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणत असत, संतांचे शब्द तसेच पहा. सर्व सुखाची आशा जन्म गेला असं आहे. सर्व सुखाची भोगा जन्म गेला म्हणणारा अजून एकही नाही हो. सुखाच्या भोगात जन्म गेला का आशेत गेला हो? माणसाला वाटतं मिळेल मिळेल, पहिल्या वाढदिवसाला नाही मिळालं, 5व्या वाढदिवसाला मिळेल, तेव्हा नाही मिळालं, 50शीला मिळेल, 50शीला सुख नाही मिळालं, आता 61चा मोठा कार्यक्रम करायचा आहे तेव्हा मिळेल. 61ला नाही मिळालं, 65ला मिळेल, 65ला नाही मिळालं, जाऊ द्यावा, अमृत महोत्सवाला मिळेल. अमृत महोत्सवाला वाटतं आता मिळेल, आता मिळेल, अमृत महोत्सव होऊन गेला, सुख नाही. मग आता सहस्त्रचंद्र दर्शन, तेव्हा तरी मिळेल, तेव्हाही सुख नाही. मग आता जन्मशताब्दी, जन्मशताब्दीलाही सुख नाही, कधी मिळेल? माणसाच्या आशाच आहेत. आणि 100 वर्ष उलटून गेल्यावरही सुख, त्याला वाटतं निदान 14व्याला तरी मिळेल. पण याच्या 14व्याला पोरं वाटण्या करून घेतात. काय सुख आहे सांगा? सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशाच आहे सुखाची. प्रपंच कोण? अरे रामचंद्र प्रभूंना या प्रपंचाने सुख मिळू दिलं नाही. तुमची माझी काय कथा आहे? काय कथा? म्हणून बाकीच्या दुःखाचा विचार नाही, पण जर संसार याच दुःखाचा विचार आम्हाला करायचा असेल तर जीवदशा हे आपलं मूळ दुःख आहे.
आम्ही जीवदशेला आलो, दुःखाला आलो, गोष्ट खरी, पण ही जीवदशा जसे दुःखाला कारण आहे तसं दुःखाच्या निवृत्तीला सुद्धा जीवदशाच कारण आहे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही जर कुत्र्या मांजरीच्या जन्माला गेलो असतो तर दासबोध हातात पडला असता काय? आम्ही जर एखाद्या ढेकणाच्या, किड्याच्या, चिलटाच्या, डासाच्या जन्माला गेलो असतो तर या जन्मातून मुक्त होण्याचा विचार आला असता काय? नाही ना. म्हणून जीवदशा जरी बंधन असलं तरी या बंधनाची जाणीव करून देण्याकरताच जीवदशा आपल्याला मिळते आणि या जीवदशेतच आपल्याला बंधमुक्त होण्याचा विचार प्रगल्भपणानं करता येऊ शकतो. पहा, अरे मग जीवदशा प्रतिकूल आहे, कळलं ना, त्याग करा ना. करता येत नाही, करता येत नाही. जीवदशा मिळाली आम्हाला कर्मानं, पण कोणत्या कर्मानं मिळाली माहिती नाही. मिळाली प्रारब्धानं, पण कोणत्या प्रारब्धानं मिळाली जीवदशा माहिती नाही. कारण प्रारब्धातही प्रकार असतात. काही कर्मारंभक प्रारब्ध असतात, काही भोगारंभक प्रारब्ध असतात, काही जन्मारंभक प्रारब्ध असतात. प्रारब्धामध्ये सुद्धा काही अवांतर भेद आहेत. असेल काही कुठलं तरी प्रारब्ध आडवं आलं असेल, किंवा गतजन्मामध्ये आम्ही कोणत्या तरी पशु योनीला असू तर काहीतरी अनुकूल प्रारब्ध आमच्या उदयाला आला असेल म्हणून मनुष्य जन्म मिळाला असेल. दोन्ही बाजूनी विचार करता येऊ शकतो. मग का नाही ही जीवदशा दूर होत? कारण जीवदशा दूर होणं, करणं हे जीवाच्या हातात नाही आहे. मी दुसऱ्या सूत्राकडे येतोय. आमच्या दुःखाची आम्हाला जाणीव नाही हे पहिलं सूत्र. स्वदुःखाची जाणीव असणं हे पहिलं सूत्र आहे. आणि स्वदुःखाची जाणीव झाल्यानंतर ते दुःख दूर करणं आपल्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे हे लक्षात येणं हे दुसरं सूत्र आहे. मी दुसऱ्या सूत्राकडे येतो. जीवदशा प्रतिकूल आहे हे कळलं, पण त्याचा त्याग करणं आमच्या हातात नाही आहे. कारण जी जीवदशा जीवदशेलाच बद्ध करते, त्या जीवदशेतून जीव सुटू शकत नाही. त्याला जीवदशेचा बाहेर असणारा कोणीतरी लागतो की जो त्याला सोडून टाकेल. थोडा विचार याचा केला पाहिजे. मला एखाद्या माणसाने मला हातापायाला बांधून टाकलं, सगळं शरीर माझं वेढून टाकलं आणि तो निघून गेला. मला सुटण्याचा विचार मी करतो की नाही? करतो. मी सुटलो पाहिजे असं वाटतं की नाही? वाटतं. मग मला सुटण्याकरता मीच माझे हात सोडू शकतो का? अरे माझे हात तर बांधले गेले ना, पण बांधल्या गेलेल्या अवस्थेत मी सुटू शकतो का? सुटू शकत नाही. मग कोण पाहिजे? जो बांधला गेलेला नाही त्यांनी सोडवलं पाहिजे. असं आहे. तशी जीवदशेत आम्ही बद्ध आहोत. मुळातच आम्हाला जीवदशा ही बद्ध करते याची जाणीव नाही. जर जाणीव झाली तर त्याच्यातून सुटण्याचा उपाय माहित नाही. तुकोबारांनी म्हटलंय, सुटायाचा काही करीतो उपाय, ते देखे पाय गोवियले. आमची या संसारात अडकलेली अवस्था ते जाळ्यामध्ये हरिण अडकतं ना, तशी झाली. ते जाळ्यामध्ये हरिण अडकतं आणि जेवढा सुटण्याकरता जेवढं ते धडपड करतं तेवढं अधिकाधिक ते अडकत जातं. तसं आम्ही जेवढं नको नको म्हणून सुटायचा प्रयत्न करतो तेवढं या प्रपंचामध्ये अडकत जातो. एखाद्या माणसाचं बघा तुम्ही, मी काय फार वेगळं बोलतो असं नाही, पण एखाद्या माणसाला काही नको म्हणून म्हणायची जर सवय लागलेली असेल तर तो तेवढा जास्त अडकत जातो. नको म्हणणाऱ्यालाच जास्त मिळतं, तो जास्त अडकतो. बघा हो, हे नको म्हणतात, किती विरक्त आहेत. मग हे अरे ज्याला विरक्ती आहे त्यालाच दान करावं, पुन्हा त्यालाच मिळत राहतं. तो नको नको म्हणतो तर त्याला मिळतं, तो पुन्हा त्याच्यात बद्ध होतो. सगळं सोडायचा प्रयत्न करतो, पुन्हा त्याच्यामध्ये आहेच आहे बद्धता. बस, ती मानसिक असेल, शारीरिक असेल, द्रव्य रूपानं असेल अथवा काही गुणरूपानं असेल. मला त्याची चर्चा जास्त करायची नाही. नाथ महाराजांनी म्हटलं एके ठिकाणी, संसार सांडोनी वना गेला न वनी वनिता चिंतू लागला. काय करता त्याला? चालूच आहे. आम्ही स्वतःला याच्यातून सोडवू शकत नाही, कारण आम्हाला जाणीव नाही, आणि जाणीव झाली तर सुटण्याचे उपाय माहिती नाही. कुणीतरी याच्यातून बाहेरचा पाहिजे. भगवान शुकाचार्यांचं चरित्र पहा. शुकाचार्य आईच्या पोटात जाऊन लपले. ते भगवान शंकराच्या भीतीनं ते व्यासांच्या पत्नीच्या पोटात जाऊन लपले. ते 12 वर्ष लपून राहिले.
12 वर्ष पोटात राहिल्यानंतर व्यास महर्षींनी त्याला सांगितलं, बाबा बाहेर ये, बाहेर ये. का गर्भामध्ये राहिलायस? बाहेर ये, बाहेर ये. शुकाचार्यांनी पोटातून सांगितलं, मी बाहेर येणार नाही. म्हणे का येणार नाहीस बाहेर? माझा पुत्र आहेस, मी तुला आज्ञा करतोय बाहेर ये. नाही म्हणे, तू बाहेर येणार नाही. म्हणे का? मला संसाराची भीती वाटते. शुकाचार्य म्हणाले, पोटात मला संसाराची भीती वाटते, बाहेर येणार नाही. व्यास महर्षी म्हणाले, अरे संसाराची भीती वाटत असली तर मी आहे ना, मी आहे, मी सांभाळतो तुला. संसाराचा तुला त्रास होऊ न देण्याची जबाबदारी मी घेतो. काही करणार नाही संसार. मी सांगतो तुला, तू बाहेर ये. मी तुझा बाप आहे, मला तुझ्याबद्दल काही स्नेह आहे, ममता आहे, म्हणून मी तुला सांगतो हा संसार तुला त्रास देणार नाही, तू ये बाहेर. ते म्हणाले, येत नाही. व्यासाने सांगितलं, अरे मी तुझा बाप सांगतोय, वेदाचे विभाग करणारा, पुराणांची रचना करणारा, महाभारताची रचना करणारा, मी तुला सांगतोय तू बाहेर ये, हा संसार तुला त्रास देणार नाही. शुकाचार्यांनी सांगितलं, माझा तुमच्यावर विश्वास नाही. पोटातून सांगितलं, कुणाला? बापाला सांगितलं, माझा तुमच्यावर विश्वास नाही. आणि बापावर विश्वास न ठेवायची पद्धत सुरू झाली. मूळ तिथं आहे त्याचं. येत नाही बाहेर. अरे ये, मी तुला सांगतो हा संसार मी अरे संसाराचं भय काय आहे? मी आहे ना, इतका विद्वान भगवद रूप झालेला, मी तुला खात्री देतो हा संसार तुला काही करणार नाही म्हणून. शुकाचार्य म्हणाले, बाबा तुम्ही काय खात्री देता मला? तुम्ही काय मला मी सांगतो मी तुला संसारात अडकू देणार नाही. शुकाचार्य म्हणाले, तुम्ही काय शब्द देता मला? अहो तुम्ही संसारातून आधी सुटा आणि मग मला सांगा. व्यास महर्षींना आश्चर्य वाटलं, आपला मुलगा आपल्याला बोलतो, मी संसारात अडकलो असं तुला वाटतं? कुठे माझा संसार? मी तुला सांगतो ना मी संसाराचा त्रास होऊ देणार नाही म्हणून. अहो आधी तुमचा संसार तुम्ही दूर करा, मग मला शब्द द्या. म्हणजे मला कुठं संसार आहे? व्यास महर्षींना शुकाचार्य म्हणाले, अहो तुम्हाला संसार नसता तर आपला मुलगा बाहेर यावा ही आसक्ती तुम्हाला राहिली असती काय? ज्या अर्थी तुम्हाला आपल्या मुलाचं तोंड बघावं वाटतं त्या अर्थी तुम्ही संसारात बद्ध आहेत आणि तुम्ही काय मला सांगता मी सोडवतो म्हणून? मग संसार ज्याच्या ताब्यात आहे त्यांनी मला सांगावं. मग कोण आहे? भगवान श्रीकृष्ण एक आहेत. संसार त्यांच्या ताब्यात आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया, माझी माया आहे म्हणतात ते, माझ्या ताब्यात आहे ही माया. माझीच हे बिंबली त्रिगुणात्मिका सावली, ज्ञानोबराय वर्णन करतात. अरे ही माया माझी आहे, माझ्या ताब्यात आहे. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ही माया दासी आहे परमात्म्याची. परमात्म्याने येऊन मला सांगावं तर बाहेर निघेन. मग भगवान श्रीकृष्ण आले, त्यांनी शुकाचार्यांना समजावून सांगितलं, तरी शुकाचार्यांचा विश्वास बसला नाही. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे म्हणून नामदेवराय वर्णन करतात. तरी सुद्धा कापत कापतच, भीतीनं थरथर थरथर कापतच आले. आता मला याची गंमत वाटते की जन्मजात ज्यांनी लंगोटीचा सुद्धा संग केला नाही त्या भगवान शुकाचार्यांना संसाराची भीती वाटते. आमच्यामध्ये काय धाडस असेल हो, सगळ्याचा संग करून निधड्या छातीनं संसार करतो. काय धाडस असेल? शुकाचार्यांच्या पुढे गेली गाडी. जो महात्मा इतका विरक्त आहे तो संसाराला घाबरतो. आम्हाला घाबरायचं बिंदू नाही, मनामध्ये घाबरायचा अंश नाही भयाचा आमच्या चित्तामध्ये. निर्धास्त मनानं संसार करतो, नाही करत नाही होत, वाढवतो. दोनावर समाधान नाही, तिसरा पाहिजे वाटतो. हजारावर समाधान नाही, अजून 10,000 पाहिजेच वाटतात. एका घरावर समाधान नाही, अजून 10 घरं हवीच वाटतात. वाढवणंच चालू आहे आमचं. एकदा तरी असं वाटावं पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत. एकदा तरी तुकोबारायांना वाटतं तसं, एकदा तरी वाटावं. देवा नको बाबा, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. एकदा तरी चित्ताला विस्तार करण्याचं कारण नाही. मला मुद्दा हा मांडायचा आहे की संसार किंवा जीवदशा हे दुःख आहे हे जरी कळलं तरी जीवदशेचं दुःख आम्ही आमच्या सामर्थ्यानं दूर करू शकत नाही. काही दुःख अशी असतात की ती स्वसामर्थ्यानं आपल्याला दूर करता येत नाही. मी पुन्हा थोडंसं मागे जाऊन सूत्र मांडेन. संसारातली दुःख कदाचित आपल्या सामर्थ्यानं आपण दूर करू शकू, पण संसार नावाचं दुःख दूर करणं माणसाच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे.
माणूस ते दूर नाही करू शकत. मी बोललो ना, एक घरातली साखर संपली, बायकोनं सांगितलं जाओ जरा 10 किलो साखर आणा. मनुष्य बाजारामध्ये जातो, आपल्या खिशातले पैसे देतो, 10 किलो साखर घरी आणतो. याच्याकरता काही करुणाष्टक म्हणायची गरज आहे का? अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा त्याला म्हणायचं काय 10 किलो साखर आणून दे माझ्या घरी म्हणून? याच्याकरता नाही आहे. मला भुकेचं दुःख झालं, माझ्या घरी जेवण तयार आहे ना, बायकोने स्वयंपाक बनवून ठेवलाय, वाट बघत बसली आहे गरम पोळी करून. नवरा कधी येतोय कामावरून, त्याला जेवायचं असेल, भूक लागली असेल, माझ्या घरी अन्न तयार आहे ना. क्षुधा नावाचं दुःख जरी आम्हाला झालेलं असलं तरी त्या दुःखाच्या निवृत्तीकरता मला देवाकडे जायचं नाहीच आहे, कारण त्याच्यासाठी असणारी उपाययोजना माझ्या घरात तयार आहे. माझ्या घरामध्ये कणिक आहे, माझ्या घरामध्ये पाणी आहे, माझ्या घरामध्ये अग्नी आहे, माझ्या घरामध्ये करून देणारी पत्नी आहे, आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे. नाही, मला माझ्या हाताने स्वयंपाक करून खाता जेवता येतं. अनेक उपाय आहेत त्याला. त्याच्याकरता हे सगळं नाही आहे. भुकेची निवृत्ती आहे, दूर होतेच. नाही, अगदी काही नसलं तर भीक मागता येते ना. कोणीच नाही, काही करायची इच्छा नाही, जवळ पैसे नाहीत, भीक मागावी. माय बाप भिक्षा वाडा, कोणीतरी चतकोर अर्धी भाकरी घालेलच कोणी माय माऊली कृपावंत होऊन. त्यात काय नवल आहे? याच्याकरता हे नाही आहे हो. परंतु एखादं दुःख असं असतं की ते आपल्या हातात नसतं. मी आपल्याला दुसरी गंमत सांग. भूक लागली, भुकेचं दुःख दूर करायला कुणाकडे जावं लागत नाही, गोष्ट खरी आहे. पण पोटामध्ये कॅन्सरची गाठ वाढली, आपल्या हाताने पोट फाडून बाहेर करता येते काय? डॉक्टरकडे जावंच लागेल की नाही? ऑपरेशन करताना डॉक्टर इथून कापू नका बरं का, इथून एवढंच कापा असं सांगता येतं काय त्यांना? नाही. बाकी सगळं त्यांच्या हातामध्ये सोपवून जे होईल ते पाहत राहणे, एवढंच आपण करू शकतो. डॉक्टरचं जाऊ द्यावं, केस वाढले तर न्हावी करेल ते करून घ्यावं लागतं. काय स्वातंत्र्य आपल्याला तिथं, काय सत्ता चालते आपली तिथं सांगा. आता पुरुषांच्या आणि बायकांच्या बाबतीत हेच उदाहरण आहे. आता समानता इथंच आहे. मुद्दा एवढाच आहे, मला माझे केस कापायचे आहेत, केस वाढलेत, दुःख झालं, केस कापायचे आहेत, माझ्या हाताने मला कापता येतात का? दुसरीकडेच जावं लागेल, दुसरीकडेच जावं लागेल, दुसऱ्याला शरण जावंच लागेल. हे सामान्य प्रपंचातली सवंग उदाहरणं देतोय मी, काही उदाहरणं फार चांगली देतोय अशातला विषय नाही आहे. सामान्य उदाहरणं आहेत, वाईट उदाहरणं आहेत, कल्पना आहे मला. गावाला जाताना एस मध्ये आपण बसतो. मला थोडी गंमत सांगतो, काय किती उदाहरणं सांगितली तरी कमीच आहे. गावाला जाताना एस मध्ये बसतो. बाबा उद्या सकाळचा दिवस आपल्या हातात मिळावा म्हणून रात्रीचा प्रवास करतो मनुष्य. एस टीत बसतो. बसल्यानंतर तिकीट वगैरे काढतो, गाडी सुटते, गावाच्या बाहेर पडायच्या आत गाढ झोपून जातो. ड्रायव्हर नात्याचा नाही, गोत्याचा नाही, रक्ताचा नाही, तरी त्याच्यावर विश्वास आहे ना सकाळी तिथं पोचवेल म्हणून. विश्वास आहे का नाही? न्हावी हातात वस्तारा घेऊन गळ्यावर चालवतो, उभ्याच्या ऐवजी त्यांनी आडवा फिरवावा. असं करायच्या ऐवजी असं करावं, एवढंच आहे. पण त्याच्या समोर काय, तो काही नात्याचा आहे, गोत्याचा आहे, परिचयाचा आहे, फार विश्वासाचा आहे, काय आहे, पण त्याच्या समोर मान करून बसतो. चालो बाबा, तुला करायचंय ते कर, मी आहे तयार. पण जो परमात्मा जन्मजन्मांतराची काळजी घेत आला त्याच्यावर विश्वास नाही. तो आपलं कल्याण करेल याच्यावर विश्वास नाही. पण जो नात्याचा नाही, गोत्याचा नाही, त्याच्या जीवावर गाडीत निवांत झोपतो, आणि त्याला झोप लागली तर चालवता चालवता ड्रायव्हरलाच जर रात्री झोप लागली तर. पण हा विचार सुद्धा त्यावेळेला आपल्या मनात येत नाही, इतका विश्वास आहे. नसावा असं मी म्हणत नाही, असावा, मान्यच आहे हे. तो आपल्या गळ्यावर आडवा वस्त्रा चालवणार नाहीच आहे, कधीच चालवणार नाही. त्याचाही धर्म तो पाळतोच आहे, तो प्रश्नच नाही आहे. पण हा विकल्प सुद्धा आपल्या मनात येत नाही. पण देवाच्या दर्शनाला जाऊन परत येताना होईल का नाही हा विकल्प मात्र कायम मनात असतो. हे मला सांगायचं. त्याच्यावर विश्वास असावा हे जेवढं खरं आहे, तेवढंच देवावर विश्वास असावा हेही खरं आहे. गोष्ट खरीच आहे. मी का बोलतो आपल्याला की काही गोष्टी अशा असतात की त्या स्वहस्ते स्वसामर्थ्यानं आपल्याला दूर करता येत नाही.
पैसा मिळाला नाही म्हणून चणचण निर्माण झाली, कष्टानं पैसा मिळवता येतो. अमुक अमुक झालं, तमुक तमुक कमी पडलं, घरामध्ये कष्टानं आणता येतं. पण रोग निर्माण झाला, डॉक्टरकडे वैद्याकडे जावंच लागतं. केस वाढले, न्हाव्याकडे जावंच लागतं आपल्याला, केशकर्तनालयामध्ये जाऊनच ते करावं लागतं. कपडा घ्यायचा झाला तर दुकानात जावंच लागतं. घरातलं धान्य संपलं तर किराणा दुकानामध्ये जाऊन त्या वाण्याकडून ते आणावंच लागतं. घरातलं सगळं संपल्यानंतर मग मनुष्य म्हणत नाही चला संपलं का, तांदूळाचा दाणाही नाही ना, चला आता मी साळ लावतो, आता इथून चला आता मी ज्वारी पेरतो, इथून असतं काय, त्याच्याकडून आणावंच लागतं. शरणागती असतेच. जीव म्हटलं की शरणागती अपरिहार्य असते. मला ही उदाहरणं देण्याच्या मागे इतकं साधं सोपं कारण सांगायचं आहे आपल्याला, की तसं संसार हे जरी आमच्या दुःखाचं आध्यात्मिक दृष्टीनं मूळ कारण आहे हे लक्षात आलं तरी ते कारण दूर करणं, संसारातून बाहेर पडणं आम्हाला शक्य नसतं. आम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. त्याची कारण परंपरा, मोह हे कारण आहे, ममत्व हे कारण आहे, अज्ञान हे कारण आहे सगळ्यात शेवटचं. कारण पुन्हा पुन्हा तो संसार वेगवेगळ्या रूपानं आमच्या समोर अशा रूपानं प्रकट होतो की आम्हाला त्याचा मोह पडतोच पडतो. अरे भगवंताच्या कायम सन्निध राहणाऱ्या अर्जुनाला सुद्धा एक द्रौपदी असताना पुन्हा सुभद्रा मिळावी वाटलीच की हो. काही चुकलं काय, राहिलं काय? प्रत्येक पांडवांची एक स्वतंत्र पत्नी होतीच द्रौपदीच्या अन्यत्र. सुभद्रा मिळावी, पांडवालाही त्या ह्यालाही वाटलं, अर्जुनालाही वाटलं सुभद्रा आपल्याला मिळावी म्हणून. बलराम दादाच्या मनात होतं द्यावं दुर्योधनाला म्हणून, पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं काळजी करू नको, मी आहे, तुलाच देईल, माझी बहीण आहे ना, तुलाच देईल. दिली सुभद्रा अर्जुनाला. असतंच आहे, तिथेही त्यालाही दुःख झालंच. आता मला सांगा, द्रौपदीला काय आनंद झाला काय? अर्जुनाने दुसरी बायको करून आणली, द्रौपदीला काय फार आनंद झाला काय? तिने औक्षण केलं. त्या काळामधली परंपरा जी काही रीती असेल ती असेल. ते महाभारतामध्ये वचन आहे, ते सगळं औक्षण केल्यानंतर आले, ते लग्न करून आले आणि आल्यानंतर द्रौपदीनं त्या दोघांना औक्षण केलं, नवऱ्याला आणि सवतीला. काय व्यापक मन असतं बायकांचं. द्रौपदीचं अंतःकरण व्यापक. सवतीला औक्षण केलं आणि तिला कुंकू वगैरे लावलं, ते काय सुपारी ओवाळली, सुवर्ण ओवाळलं, सगळं झालं, औक्षण केलं. अर्जुनालाही कुंकू लावून ते सुपारी फिरवताना जेव्हा त्याच्या जवळ अशी ती झुकली, त्यावेळेला अर्जुनाच्या कानामध्ये एक वाक्य बोलली द्रौपदी. महाभारतात ते वाक्य आहे. द्रौपदी असं म्हणाली, सांगणं अवघड आहे पण सांगतो आता, सध्या काही तशी भीती नाही कुणाला, पण सांगतो. द्रौपदी असं म्हणाली, सुबद्धस्य अपि भारस्य पूर्वबंधा श्लथायते. असं द्रौपदीच्या मुखात एक वाक्य आहे. सुबद्ध अपि भारस्य किंवा सुबद्धस्य अपि भारस्य काही चालतं. सुबद्ध अपि भारस्य पूर्वबंधा श्लथायते. द्रौपदी बोलली आणि अर्जुनाला अपमान झाल्यासारखं अर्जुनाचं तोंड पडलं. म्हणजे द्रौपदीला सुद्धा दुःख झालंच की नाही त्याचं, हे मला सांगायचं. काय बोलली द्रौपदी? असं द्रौपदी म्हणाली, सुबद्धस्य अपि भारस्य पूर्वबंधा. द्रौपदीचं म्हणणं असं होतं, उदाहरण सांगतो मी. आपल्याला गावाला जाताना एखादी वळकटी आपण बांधली, समजा आपण माऊलीच्या सोहळ्यात चाललो, चालायला जायचं आळंदीला, वळकटी घेऊन जायची, वळकटी बांधली. ते वळकटी बांधता, आता लोकांना वळकटी बांधता येत नाही सुटकेसी आल्यापासून. वळकटी बांधणं एक शास्त्र आहे, त्याला वारीच करावी लागते तर कळतं. एरवी कळत नाही तर वळकटी कशी बांधायची असते. त्याच्यामधल्या इस्त्रीच्या कपड्यांची घडीसुद्धा न मोडता वळकटी बांधता आली पाहिजे. ते आपण वळकटी बांधतो. बांधल्यानंतर आता ते कशाने तरी बांधावी लागणार आहे, नुसतीच तशी उघडी ठेवता येईल म्हणून आपण त्याला वर दोरी गुंडा, दोरीनं त्या वळकटी बांधून टाक. बांधल्यानंतर मनामध्ये असं येतं कधी कधी की वळकटीला दोरी बांधली खरी, पण तंबूमध्ये समजा ही दोरी पुरली नाही, कारण त्या वळकटीची दोरीच कपडे वाळत घालायला पुरते. ते एकात अनेक गोष्टी साधाव्या लागतात, ती तर वारी आहे. ते दोरी एवढी पुरणार नाही, मग आता अजून थोडी दोरी घेतली पाहिजे मोठी. मग थोडी मोठी दोरी घेतली, आता ही ठेवायची कुठं? आता पुन्हा वळकटी सोडा, पुन्हा ती दोरी आत ठेवा, पुन्हा वळकटी बांधा. मग माणूस काय करतो?
त्या वळकटीला वरून दुसरी दोरी गुंडाळतो. गंमत अशी असते की तुम्ही वळकटी किती चांगली बांधा, दुसरी दोरी त्याच्यावर बांधली की पहिली दोरी ढिल्ली पडत असते. द्रौपदी हेच बोलली, दुसरं काहीच बोलली नाही. एवढंच बोलली द्रौपदी, सुबद्धो अपि भारस्य पूर्वबंधा श्लथायते. एकदा दोरीनं एखादा भारा बांधला आणि त्याच्यावर दुसरी दोरी बांधली की पहिली दोरी ढिल्ली पडते. एवढंच द्रौपदी बोलली. अर्जुनाचं तोंड पडलं. म्हणजे द्रौपदीच्या मनामध्ये सुद्धा खंत होती की आता ही आल्यानंतर अर्जुन माझ्याकडे लक्ष देणार नाही पूर्वीसारखं, आता ती प्रिय होईल आणि माझ्याकडे दुर्लक्ष होईल. दुःख झालंच की नाही. असे अनंत उदाहरण, मानवाच्या दुःखाच्या उदाहरणांना अंत नाही, जीवदशेच्या उदाहरणांना अंत नाही. पण ही जीवदशा दूर करणं हे संपूर्णतः मानवी सामर्थ्याच्या बाहेर आहे. मग जीवदशा दूर कोण करू शकतं? एकच, परमात्मा. परमात्मा दोन पद्धतीनं ही जीवदशा दूर करू शकतो. मी दोन पद्धतीनं म्हणतोय कळण्याकरता. एक, भगवद रूपात जीवदशेचा अपहार तो करू शकतो, नाही तर त्या परमात्म्याला गुरु रूपात यावं लागतं तरच जीवदशा निवृत्त होते. नाहीतर जीवदशा निवृत्त होण्याचा दुसरा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही. आपलं दुःख आपल्याला कळावं आणि ते दुःख दूर करणं स्वसामर्थ्याच्या बाहेरचंही हेही कळावं. कारण बऱ्याच वेळेला आपल्या अधिकारात नसणाऱ्या गोष्टी अभिमानानं आपण करायला जातो आणि पश्चात्ताप दग्ध होतो. आपल्या अधिकारात नसतं, पण कुठल्या तरी फाजील आत्मविश्वासानं आपण त्या कर्मामध्ये गुंतून जातो आणि अंततोगत्वा दुःख पदरात पडणं याच्या वाचून दुसरं काही होत नाही. आपल्या मर्यादांची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आपलं सामर्थ्य आपल्याला कळलं पाहिजे. कितीही सामर्थ्यवान जीव असला तरी तो जीवच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ब्रह्मदेव जरी झाला तरी तो जीवच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. इंद्र जरी झाला तरी तो जीवच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून पहिली गोष्ट विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे आपल्या दुःखाची जाणीव असणं, आपलं दुःख आपल्याला कळणं. आणि दुसरा विचार आपण केला पाहिजे, ते दुःख दूर करणं आपल्या सामर्थ्याच्या बाहेर आहे हेही आपल्याला कळलं पाहिजे. जर ते कळणार नाही तर मनुष्य ते दुःख दूर करण्याचा विनाकारण प्रयत्न करेल आणि पुन्हा 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 जीवदशेमध्ये अडकून पडेल. या जीवदशेची एक गंमत आहे.